नमस्कार मंडळी, दरवर्षी नेदरलँड्समधल्या काही कंपन्या आपल्या एम्प्लॉईजसाठी इयर एंड पार्टी किंवा क्रिसमस पार्टी आयोजित करतात. मंदारची कंपनी सुद्धा दरवर्षी बायोस्कोप दाख म्हणजेच मूवी डे आयोजित करते. मी तुम्हाला माझ्या कंपनीचं क्रिसमस गिफ्ट दाखवलं आणि बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की बजेट नसताना सुद्धा कंपनीने इतकं काय काय दिले, तर बजेट असल्यावर कंपनी काय करू शकते. तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आत्ता आम्ही आहोत उतरेक सेंट्रलला आणि उतरेक सेंट्रलच्या बाहेर बघा मस्त अशी आईस रिंक लावली आणि किती मोठा क्रिसमस ट्री आहे. संध्याकाळी तुम्हाला दाखवते की हे कसं दिसतंय. आपल्याकडे असतं सिनेपॉलिस आणि इथे आहे किनेपॉलिस. उतरेक सेंट्रल जवळचं हे किनेपॉलिस मंदारच्या कंपनीने खास एम्प्लॉईजसाठी आज बुक करून ठेवलेलं आहे. दिवसभरामध्ये वेगवेगळ्या मूवी पाहण्याचे 3 स्लॉट अवेलेबल होते. आम्ही दुपारचा स्लॉट घेतला होता आणि कोणता मूवी पाहायचा हे तुम्हाला आधीच सिलेक्ट करायचं होतं. तर आम्ही अवतार फायर अँड ॲशेस हा मूवी पाहायचं ठरवलं होतं. मूवी हॉलमध्ये जाण्याच्या आधी चिप्स, पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स घेण्याची सोयसुद्धा इथे केलेली होती. हा चित्रपट 3 तासांचा होता, 3D मध्ये होता. मला आणि शरण्याला थोडंसं बोर झालं, पण मंदारला मात्र हा चित्रपट खूपच आवडला. मूवी बघून झाल्यानंतर इथे खाण्यापिण्याचे वेगवेगळे स्टॉल्स होते आणि खूप सारे पदार्थ अवेलेबल होते, पण सगळीकडेच गर्दी होती. मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ गेम आणि ॲक्टिव्हिटीज सुद्धा होत्या. दरवर्षीपेक्षा गर्दी थोडीशी जास्त होती आणि जेवणासाठीच इतका वेळ लागला की त्यांनी गेम्स आम्ही जाईपर्यंत बंदच केले होते. संध्याकाळी 6 वाजता आम्ही तिथून बाहेर पडलो आणि येताना मंदारच्या ऑफिसने क्रिसमससाठी दिलेलं गिफ्ट सुद्धा घेऊन आलो. आता या गिफ्टमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला पटकन दाखवते. फाईन फिट्स दाखन म्हणजेच हॅपी हॉलिडेज. सगळ्यात आधी हे आहेत स्टार शेप्ड बन्स, पोटॅटो चिप्स, हा एक व्हॅनिला आणि चॉकलेट केक आहे. हे आहेत पॉपकॉर्न. त्यानंतर इथे आहेत मार्शमॅलोज, हे शरण्याला खूपच आवडतात. पार्टी टोस्ट, मला वाटतं यामध्ये जॅम लावून आपण खाऊ शकतो. त्यानंतर हे आहेत प्रेट्झल्स आणि हा चीज स्प्रेड आहे. ही आहे ब्लॅक टी आणि त्या केकच्या बॉक्समध्ये अशा प्रकारचा केक आहे. लास्ट वीकमध्ये तर मी फ्रायडे मार्केटमधून सुद्धा हा केक शोधून आणला होता. तो अतिशय टेस्टी लागतो. इतके सारे वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटम तर यामध्ये होतेच, पण अजून एक गोष्ट यामध्ये होती ती म्हणजे हे फॉन्ड्यू पॉट. आणि मला माहीत पण नाही की हे कसं यूज करायचं, पण आपल्याकडे मी हॉटेलमध्ये खाल्लं तर पावभाजी फॉन्ड्यू आणि इकडे स्विसमध्ये होतं चीज फॉन्ड्यू. तर तसंच काहीतरी ट्राय करण्यासाठी वापरू शकते मी. जास्त बजेट असलेली कंपनी अशा प्रकारचे गिफ्ट देते. थँक्स फॉर वॉचिंग.